नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा चालू घडामोडीचा व्हिडिओ पाहणार आहोत, ज्यामध्ये पोलीस भरती 2024 मध्ये जेवढे काही चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आपण एक्स्ट्रा माहितीसोबत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. भरपूर प्रश्न आहे IMP आणि जी काही एक्स्ट्रा माहिती देणार आहे बघा, तर त्यातून प्रश्न आहे मुंबई आणि पुणे या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आतापर्यंत सर्व रिपीटेड प्रश्न आहेत, जसे की महाराष्ट्राचे राज्यपाल, त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यशास्त्र, असे जे काही प्रश्न आहेत बघा, ते पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत आणि तेच प्रश्न आपण आज बघा पाहणार आहोत. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून पोलीस भरती 2024 साठी आपल्याला महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहावयास मिळतील. प्रश्न सर्व IMP आहेत, त्याचबरोबर आपण एक्स्ट्रा माहिती घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, CP राधाकृष्णन. तमिळनाडू या राज्याशी ते संबंधित आहेत बघा, आणि हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनलेले आहेत. कितवे आहेत? तर 21वे आहेत. 20वे कोण होते? रमेश बैस. 19वे होते भगतसिंह कोश्यारी. आता 21वे कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहेत. आता महाराष्ट्राच्या अगोदर ते झारखंड राज्याचे राज्यपाल तसेच तेलंगणा राज्याचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून ते कारभार सांभाळत होते. त्यानंतर आता त्यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याबरोबर बघा भारतातील 8 राज्यांतील राज्यपाल देखील बदलले आहेत व एक केंद्रशासित प्रदेशातील राज्यपाल हे बदललेले आहेत. ते देखील आपण आता माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर पाहूया महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन. त्यानंतर दुसरे आहेत हरिभाऊ बागडे. तर हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे 2014 ते 2019 या काळात अध्यक्ष होते आणि ते आता हरिभाऊ बागडे राजस्थान राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत. प्रश्न विचारले जाऊ शकतो, त्यासाठी आपण एक्स्ट्रा माहिती सांगणार आहोत. तर ते महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष होते 2014 ते 2019. आता ते राजस्थानचे राज्यपाल बनलेले आहेत. त्यानंतर तिसरे आहेत बघा CH विजयशंकर. ते बनलेले आहेत मेघालय राज्याचे राज्यपाल. संतोष कुमार गंगवार झारखंड राज्याचे. रमन डेका छत्तीसगड राज्याचे. जिशुदेव वर्मा तेलंगणा राज्याचे. ओमप्रकाश माथुर सिक्कीम राज्याचे. गुलाबचंद कटारिया पंजाब राज्याचे आणि के कैलासनाथन हे पुदुचेरीचे नायब राज्यपाल बनलेले आहेत. कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे, त्यासाठी आपण एक्स्ट्रा माहिती घेत आहोत. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, दांडपट्टा. तर दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता इथे करंट अफेअर्सचा मुद्दा आपण पाहूया. तर महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून कोणते गीत स्वीकारण्यात आले? तर बघा, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. आता ते लागू केव्हा करण्यात आले? तर 19 फेब्रुवारी 2019ला महाराष्ट्राचे राज्यगीत बघा जय जय महाराष्ट्र माझा हे लागू करण्यात आले. त्यानंतर दुसरा करंट अफेअर्सचा मुद्दा पाहिला तर जे काही वाघनखे आहेत बघा, तर इंग्लंडच्या लंडनहून सर्वात अगोदर महाराष्ट्रातील बघा सातारा या जिल्ह्यामध्ये दाखल झाली होती. आता लेटेस्टचा करंट अफेअर्सचा मुद्दा आहे, तो देखील विचारला जाऊ शकतो. तर लंडनच्या म्युझियममधून सर्वात अगोदर महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी छत्रपती शिवरायांची वाघनखे ही दाखल झाली होती. तिसरा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, सुधा मूर्ती. तर सुधा मूर्ती यांना 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. आता हा जो काही लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे ते प्रदान कोण करतात? तर ते प्रदान करत असतात टिळक स्मारक ट्रस्ट. टिळक स्मारक ट्रस्ट हे हा पुरस्कार प्रदान करत असतात आणि सध्या टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत बघा दीपक टिळक हे आहेत आणि यांनीच 1 ऑगस्टला
महाराष्ट्र सदन दिल्ली या ठिकाणी हा सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. कोणी तर दीपक टिळक हे टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि हेच पुरस्कार हा प्रदान करत असतात. आता 2021चा प्रदान करण्यात आला होता सायरस पूनावाला, टेसी थॉमस यांना 2022चा, नरेंद्र मोदी यांना 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर जर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट पाहिली आपण तर सुधा मूर्ती ह्या बघा नारायण मूर्ती जे काही इन्फोसिस आहे बघा तर त्याचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत सुधा मूर्ती आणि या सुधा मूर्ती यांच्या अगोदर NR नारायण मूर्ती यांना देखील हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि असे करणारे ते पहिले दाम्पत्य ठरले आहे बघा सुधा मूर्ती आणि NR नारायण मूर्ती ज्यांना दोघांना बघा लोकमान्य टिळक पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे आणि असे करणारे ते पहिले दाम्पत्य ठरलेले आहे. हे देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुढचा चौथा प्रश्न पाहूया. भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ अटल सेतू. तर भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू हा अटल सेतू आहे बघा अटल सेतू. जो काही शिवडी नावाशिवाय सागरी सेतू आहे बघा तर त्याला नाव देण्यात आलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू. हा भारतातील सर्वात लांब सागरावरील सेतू आहे ज्याची लांबी आहे बघा 21.8 किलोमीटर 21.8 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. वांद्रेवरील सीलिंग कोणत्या ठिकाणी आहे तर तो देखील आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतर पहिला अंडर वॉटर सी टनेल हा कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे तर तो देखील करण्यात येत आहे मुंबई या ठिकाणी. मुंबईसाठी स्पेशल तुम्हाला सांगतो हा एक झाला अंडर वॉटर सी टनेल. त्यानंतर अटल सेतू कोणत्या ठिकाणी तयार झाला मुंबई या ठिकाणी. वांद्रे सीलिंग तो देखील मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोणत्या ठिकाणी दाखल झाली तर ती झाली होती मुंबई याच ठिकाणी. त्यानंतर दुसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर ते देखील पार पडले होते मुंबई याच ठिकाणी. आता पाहूया चिनाब सेतू. तर चिनाब सेतू नसून चिनाब ब्रिज आहे बघा. चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बांधण्यात आला. त्याला नाव दिले आहे चिनाब ब्रिज. आता कोणत्या नदीवर तो बांधण्यात आला तर याच्यातच आपलं उत्तर आहे बघा चिनाब ब्रिज. चिनाब जे काही चिनाब आहे तर या चिनाब नदीवर चिनाब ब्रिज हा बांधण्यात आला आहे आणि हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे आणि त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याचबरोबर बघा ते करत असताना पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन किंवा हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्येच दाखवला होता. पर्याय ड दिसतो तुम्हाला सुदर्शन सेतू. तर सुदर्शन सेतूचे उद्घाटन हे गुजरात राज्यामध्ये करण्यात आले. आता सुदर्शन सेतूचे वैशिष्ट्य काय तर आपण पाहिलं तर बघा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल जर विचारला तर तो आहे सुदर्शन सेतू आणि हा तयार करण्यात आला आहे गुजरातमध्ये. भारतातील सर्वात जाम सागरी सेतू किंवा सागरावरील सेतू जर विचारला अटल सेतू, केबल स्टेड विचारला सुदर्शन सेतू आणि जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन विचारलं तर चिनाब ब्रिज. त्यानंतर भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन विचारलं तर त्याचं उत्तर असेल कोलकाता या ठिकाणी बघा तयार करण्यात आलेलं आहे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन. पाचवा प्रश्न आहे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? बघा मी एक्स्ट्रा माहिती सांगते तुम्ही वाईटमध्ये नोट डाऊन करायचे. अतिशय महत्त्वाची IMP माहिती आपण पाहत आहोत. महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाची माहिती सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि तेच आपण पाहत आहोत. तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे कोणत्या ठिकाणी पार पडले? पर्याय क अमळनेर या ठिकाणी पार पडले. ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. आणि यांनाच विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024ने नुकतंच सन्मानित करण्यात आले होते. आता वर्धा या ठिकाणी कितवे पार पडले होते तर ते पार पडले होते 96वे वर्धा या ठिकाणी. ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पलगावकर.
95 पार पडले होते उदगीर या ठिकाणी, उदगीर. त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. आणि आता 98 कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? 98 तर ते पार पडणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्ली. जवळपास 7 दशकांनी नवी दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडणार आहे. त्यानंतर 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडले होते? तर ते पार पडले होते पिंपरी चिंचवड या ठिकाणी, पिंपरी चिंचवड. हा देखील प्रश्न पुण्यामध्ये विचारला जाऊ शकतो. 100वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडले? तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? प्रशांत दामले हे अध्यक्ष आहेत बघा, प्रशांत दामले. 6वा प्रश्न आहे, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले? तर पर्याय ब, उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले. आरोग्याचा अधिकार विधेयक लागू करणारे देशातील पहिले राज्य कुठले? तर राजस्थान हे राज्य बघा, आरोग्याचा अधिकार विधेयक लागू करणारे. त्यानंतर ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कुठले? तर आपला महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारा देशातील पहिले राज्य आहे. आता महाराष्ट्राने बघा शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी योजना देखील राबवणार आहे. त्यानंतर माझी लाडकी बहीण योजना देखील राबवत आहे. आता माझा लाडका शेतकरी ही देखील योजना महाराष्ट्र सरकार राबवणार आहे. 7वा प्रश्न आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? जगातील पहिला देश. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, आपला भारत. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश जर विचारला तर भारत आहे. दुसरा देश आहे बघा अमेरिका, दुसरा. आपला पहिला भारत. जर विचारलं चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील 4था देश कुठला? तर तो असेल आपला भारत. चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील 4था देश आहे आपला भारत. आणि दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा विचारलं तर पहिला. चंद्रावर पाऊल ठेवणारा 4था, दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला. दुसरा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा अमेरिका आहे, अमेरिका. आता 2-3 महत्त्वाचे पॉईंट पाहूया इथे, म्हणजे आपली रिव्हिजन होऊन जाईल. आता इस्रोने बघा चंद्राचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम राबवली होती? तर ती राबवली होती चंद्रयान 3 मोहीम. कशाचा अभ्यास करण्यासाठी? तर चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर दुसरा काही ते टॉपिक सांगतो, अतिशय महत्त्वाचा आहे बघा. जे काही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरले बघा, लँडर, तर त्या ठिकाणी त्या पॉईंटला कोणते नाव देण्यात आले? कोणते नाव देण्यात आले? तर त्या ठिकाणी नाव देण्यात आले शिवशक्ती पॉईंट. हा देखील अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्या ठिकाणी लँडर उतरवले गेले तर त्या ठिकाणी शिवशक्ती पॉईंट असे नाव देण्यात आले. चंद्राचा अभ्यास करण्यासाठी मोहीम कोणती राबवली होती? तर चंद्रयान 3. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम राबवली होती? तर आदित्य L1. आणि जे काही गगनयान मोहीम राबवली आहे बघा, तर त्या गगनयान मोहिमेमध्ये किती जणांची निवड करण्यात आली? तर 4 जणांची निवड करण्यात आली बघा, 4 जणांची निवड करण्यात आलेली आहे. एक्झॉम मोहिमेसाठी कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आली बघा, शुभांशु शुक्ला एक्झॉम मोहिमेसाठी. पुढचा प्रश्न आहे, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब, ओपेनहायमर याला सर्वाधिक 7, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वाधिक 7 पुरस्काराने ओपनहायमर या चित्रपटाला बघा सन्मानित करण्यात आले, किंवा 7 पुरस्कार हे प्रदान करण्यात आले. आता ते कोणकोणते ते आपण अगोदर पाहिलेले आहेत. सध्या आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट पाहूया यामध्ये. सर्वाधिक 7 पुरस्कार ओपनहायमर याने जिंकले. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट पाहिला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला? तर तो जिंकला सिलियन मर्फी यांनी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार क्रिस्टोफर नोलन यांनी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन यांनी, एम्मा स्टोन. नुकतेच जे काही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेत बघा, राष्ट्रीय पुरस्कार 17वे, तर त्यामध्ये आपल्या वाळवी हा जो काही मराठी चित्रपट आहे बघा, याला
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार हा जाहीर झाला आहे बघा, वाळवी चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे? तर वाळवी चित्रपटाला जाहीर झाला आहे. तो देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 17व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. 4-5 दिवसापूर्वीच मी तो व्हिडिओ टाकलेला आहे बघा, ज्यामध्ये 17वे राष्ट्रीय पुरस्कार, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता वगैरे सर्व आपण सांगितलेले आहे. आता ते तुम्ही इथे कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणत्या चित्रपटास जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे 9वा. ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कोणत्या नदीच्या पात्रावर पार पडला? तर तो पार पडला सीन नदीच्या पात्रावर. पहिल्यांदाच असं घडलंय, नाहीतर दरवर्षी स्टेडियममध्ये पार पडतो, परंतु यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा सीन नदीच्या पात्रावर पार पडला. आता जे काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या कोणत्या ठिकाणी पार पडल्या? तर त्या पार पडल्या होत्या पॅरिस या ठिकाणी. पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. पॅरिसचे पंतप्रधान आहेत गॅब्रिएल अटल आणि राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. हेच 75व्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते पॅरिसचे राष्ट्रपती. आता उद्घाटन सोहळा आहे, तर उद्घाटन सोहळ्यावेळी पॅरिस ऑलिम्पिक जी काही स्पर्धा पार पडली, तर त्यावेळी उद्घाटन सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते? भारताचे ध्वजवाहक, तर तेव्हा ध्वजवाहक होते पी.व्ही. सिंधू आणि शरत कमल अचंता. हे दोघे भारताचे ध्वजवाहक होते उद्घाटनावेळी. त्यानंतर समारोपवेळी कोण भारताचे ध्वजवाहक होते? तर तेव्हा होते मनू भाकर आणि पी.आर. श्रीजेश आणि मनू भाकर हे दोघे बघा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक होते. आता मनू भाकर यांच्यावर एक महत्त्वाचा टॉपिक सांगतो. तर भारताला बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक कोणी मिळवून दिले? तर ते मिळवून दिले मनू भाकर यांनी. कांस्य पदक मिळवले बघा, 2 कांस्य पदक मिळवले मनू भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये. भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले होते मनू भाकर यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. आता जर सर्वाधिक पदकांचा विचार केला तर सर्वाधिक पदके कोणी जिंकली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये? तर सर्वाधिक पदके जिंकली अमेरिका या देशाने. 126 पदके जिंकली, 126. त्यामध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकले अमेरिका याच देशाने, सर्वाधिक 40. त्याचबरोबर चीन देशाने देखील 40 पदके जिंकलेत बघा, सुवर्ण पदके. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. भारताने यामध्ये किती पदके जिंकली? तर 6 पदके जिंकली. त्यामध्ये 5 कांस्य पदक आणि 1 रौप्य पदकाचा समावेश आहे. 1 रौप्य पदक कोणी जिंकले? तर ते जिंकले आहे नीरज चोप्रा यांनी भालाफेक या खेळामध्ये. पुढचा आहे 10वा प्रश्न. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर योग्य उत्तर पर्याय क, 3रा. तर सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक लागतो अमेरिका या देशाचा, दुसरा लागतो चीन या देशाचा. अकरावा प्रश्न आहे T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर तो करण्यात आला जसप्रीत बुमराह यांना. जसप्रीत बुमराह यांना T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जो काही फायनल मॅच झाली तर त्यावेळी सामनावीर किंवा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर तो करण्यात आला होता विराट कोहली यांना. मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि मॅन ऑफ द मॅच दोन्ही वेगवेगळे आहेत बघा, कन्फ्यूज होऊ नका. मॅन ऑफ द मॅच होता विराट कोहली आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट होता जसप्रीत बुमराह. आता भारताने T20 वर्ल्ड कप जो काही वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशात पार पडला, तर त्यावेळी कोणाच्या नेतृत्वात भारताने हा वर्ल्ड कप जिंकला? तर रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारताने हा वर्ल्ड कप जिंकला 2024चा. 2007चा जिंकला होता महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये. शेवटचा सामना कोणत्या 2 संघादरम्यान पार पडला? तर तो पार पडला होता साऊथ आफ्रिका आणि भारत. उपविजेता होता साऊथ आफ्रिका, विजेता होता भारत. कोणत्या ठिकाणी पार पडला? तर तो पार पडला होता बार्बाडोस या ठिकाणी, बार्बाडोस. ब्रँड एम्बेसेडर कोण होते T20 वर्ल्ड कपमध्ये? तर हुसेन बोल्ट, युवराज सिंग, क्रिस गेल आणि शाहीन अफ्रिदी हे 4 जण बघा ब्रँड एम्बेसेडर होते T20 वर्ल्ड कप 2024चे, जे वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी पार पडले.
भारताने कितव्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला? तर दुसऱ्यांदा जिंकला, दुसऱ्यांदा. पुढचा 12वा प्रश्न आहे, अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवली? तर ती राबवली आहे गगनयान मोहीम. यामध्ये 4 जणांची निवड करण्यात आली आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे? तर पर्याय क AK-203 किंवा AK-203 या असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे, बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर तो आहे पर्याय अ रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्प हा प्रस्तावित आहे. पालघरचा जर विचार केला तर चर्चेत असणारे वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणार आहे? तर ते विकसित केले जाणार आहे पालघर या जिल्ह्यामध्ये. हे जे काही दोन्ही मुद्दे आहेत बघा, बारसू रिफायनरी प्रकल्प आणि वाढवण बंदर, तर हे दोन्ही मुद्दे चर्चेचे आहेत आणि ते परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, पुन्हा विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे 14वा, नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या पुतळ्याचे अनावरण किंवा हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला? तर तो पर्याय ब आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी. विजयवाडा या ठिकाणी नुकताच बघा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या पुतळ्याचे अनावरण किंवा हा पुतळा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात आला, ज्याची उंची आहे 206 फूट. 206 फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, ज्याला नाव दिलं आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, हा पुतळा उभारण्यात आला आंध्र प्रदेश या ठिकाणी. आता उत्तराखंडमध्ये बघा जनरल बिपिन रावत, भारताचे पहिले CDS, ज्यांचं बघा अपघाती निधन झालं होतं आणि त्यांचा पुतळा उत्तराखंड या ठिकाणी बसवण्यात आला आहे बघा. भारताचे पहिले CDS होते. तेलंगणा राज्यामध्ये कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे? तर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे हैदराबाद या ठिकाणी, तेलंगणातील हैदराबाद. तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात आला आहे, रत्नागिरी या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2024 मध्ये हाथरस शहरांमध्ये एका आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर ते हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर सर्वांना माहिती असेल पर्याय क उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्यातील ते आहे हाथरस हे ठिकाण आणि त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती आणि जवळपास 100 पेक्षा अधिक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. पुढचा आहे, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कुठले? तर पर्याय ड महाराष्ट्र हे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे. पहिले कोर्ट कुठे तयार झालेले बघा, पहिले डिजिटल कोर्ट. तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मी 4-5 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे बघा. पुढचा 18वा प्रश्न आहे, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने करण्यात आले? तर पर्याय क CD देशमुख. भारताचे पहिले RBI गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख. पहिले भारतीय RBI गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख. आणि यांचंच नाव आता बघा मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात येणार आहे किंवा दिले आहे. आता जे काही मुंबईतील 7 महत्त्वाची ठिकाणे आहेत बघा, 7 महत्त्वाची ठिकाणे ज्यांची नावे आता बदलणार आहेत, ती देखील आपण पाहूया, जी मुंबईमध्ये विचारली जाऊ शकतात. पहिला आहे बघा डॉकयार्ड रोड. तर डॉकयार्ड रोडचे नाव काय करण्यात येणार आहे? तर माझगाव असे करण्यात येणार आहे. किंग सर्कलचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे करण्यात येणार आहे. करी रोडचे नाव लालबाग. सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी. मरीन लाईन्सचे नाव मुंबा देवी. चर्नी रोडचे नाव गिरगाव. कॉटन ग्रीनचे नाव काला चौकी. मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगन्नाथ. पुन्हा एकदा सांगतो, मुंबई सेंट्रल नाना जगन्नाथ, कॉटन ग्रीन काला चौकी, चर्नी रोड गिरगाव, मरीन लाईन्स मुंबादेवी, सँडहर्स्ट रोड डोंगरी, करी रोड लालबाग, किंग सर्कल तीर्थंकर पार्श्वनाथ, डॉकयार्ड रोड माझगाव आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नाव CD देशमुख. ही 8 महत्त्वाची ठिकाणे ज्यांची नामांतरे बघा होणार आहेत, ती तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. मुंबईला बघा विचारली जाऊ शकतात. आता पर्याय अ आहे अटल बिहारी वाजपेयी. तर मगाशीच आपण पाहिलं भारतातील सर्वात लांब सागरी सेतू, त्याला नाव दिलं आहे बघा अटल बिहारी वाजपेयी सेतू. शॉर्ट फॉर्ममध्ये जर विचारलं तर अटल सेतू. बाळासाहेब ठाकरे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात आलं आहे, समृद्धी महामार्गाला.
दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात आलेले आहे. त्यानंतर कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले बघा, कोस्टल रोडला, मुंबईच्या कोस्टल रोडला तर ते छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले बघा, मुंबईच्या कोस्टल रोडला. बघा कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्व आपण एक्स्ट्रा माहिती पाहत आहोत. व्हिडिओ कोणी सोडू नका, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 19वा प्रश्न आहे, आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कुठले, तर राजस्थान. मग अशा आपण पाहिलं. पुढचा आहे, देवळाली येथे अग्नी वॉरियर युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला, तर पर्याय घेतलेला नाही, सॉरी. भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान देवळाली या ठिकाणी बघा अग्नि वॉरियर युद्ध सराव हा पार पडला. पुढचा 21वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यांमध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला, लिथियमच्या साठ्याचा शोध तर तो लागला जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. 5.9 दशलक्ष एवढा लिथियमचा साठा जम्मू आणि काश्मीर या ठिकाणच्या बघा रियासी या ठिकाणी शोध लागला आहे. पुढचा 22वा प्रश्न आहे, मगाशी आपण पाहिलं वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जाणार आहे, तर पालघर या जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणार आहे, चर्चेचा विषय आहे. पुढचा आहे, भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले, तर ते स्थापन करण्यात आले हॅनले लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आले. पुढचा आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे, तर पर्याय ड, भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहेत. पुढचा आहे प्रश्न, ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकला, तर तो जिंकला पर्याय क, ऑस्ट्रेलिया या देशाने. पुरुषांचा कोणी जिंकला 2024चा, तर तो जिंकला आपल्या भारताने. पुरुषांचा उपविजेता होता साऊथ आफ्रिका. महिलांचा जिंकला T20चा ऑस्ट्रेलिया या देशाने. आणि जो काही T20 विश्वचषक आहे बघा बांगलादेशमध्ये यावर्षी होणार होता, तर तो आता बांगलादेशमध्ये न होता UAE या ठिकाणी होणार आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, कारण सर्वांना माहिती होतं तो बांगलादेशमध्ये होणार आहे, परंतु ते आता ICCने बदलून UAE या ठिकाणी होणार आहे बघा. ICC महिला T20 विश्वचषक 2024, कारण बांगलादेशमध्ये जी सध्या परिस्थिती सुरू आहे त्यासाठी ICCने बांगलादेशमध्ये न ठेवता आता तो T20 वर्ल्ड कप UAE या देशामध्ये होणार आहे. UAE या ठिकाणी. ODI वर्ल्ड कप कोणी जिंकला, तर तो जिंकला ऑस्ट्रेलिया या देशाने ODI वर्ल्ड कप. चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे, तर ती होणार आहे पाकिस्तान या देशामध्ये, पाकिस्तान. पुढचा आहे, माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे, तर ती योजना पर्याय क, महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. त्याचबरोबर बघा आता माझा लाडका शेतकरी योजना देखील महाराष्ट्र सरकार हे राबवणार आहे. आता याची वयोमर्यादा किती आहे माझी लाडकी बहीण योजनेची, तर 21 ते 65 एवढी वयोमर्यादा आहे आणि दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे बघा, दरमहा 1500. पहिला हप्ता किती रुपयांचा पडला, तर तो 2 महिन्यांचा 3000 रुपये एवढा हप्ता पडला. प्रश्न काही विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगितलं. तर पहिला हप्ता हा महिलांच्या खात्यात 3000 रुपये म्हणून प्राप्त झाला. मिळणार आहेत 1500, परंतु 2 महिन्याचा एकत्र करून पहिला हप्ता हा 3000चा पडला बघा. पुढचा आहे 27वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत, तर अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. पहिल्या महिला मुख्य सचिव तर त्या बनलेल्या आहेत पर्याय ड, सुजाता सौनिक. सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत बघा. सध्या कोण आहे, तर ह्याच आहेत सुजाता सौनिक. रश्मी शुक्ला कोण आहेत, तर त्या आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करणार आहे, तर पर्याय क, ब, पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ हे स्थापन करणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पंढरपूर, तर ते आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे बघा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र. देहू आणि आळंदी पुणे या जिल्ह्यामध्ये, पुणे. आता तुळजापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कमेंट करून सांगा.
पुढचा आहे 9वा ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? तर तो जिंकला भारत या देशाने, साऊथ आफ्रिकेला हरवून. सर्व माहिती आपण मगाशीच घेतलेली आहे, आता मी पुन्हा एकदा सांगणार नाही. पुढचा आहे प्रश्न, देशात कधीपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले? बरोबर रिपीट झालाय, तर पर्याय अ 1 जुलै 2024 पासून देशात 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. पुढचा आहे 18वी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली? तर पर्याय क 7 टप्प्यात घेण्यात आली. बघा 18वी लोकसभा निवडणूक महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये बघा घेण्यात आली होती. आता नुकतंच जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा एक केंद्रशासित आणि एक राज्य या दोन याच्या बघा निवडणुका जाहीर झाल्या आहेत बघा विधानसभेच्या आणि त्या किती टप्प्यात पार पडणार आहेत? किती टप्प्यात? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये 3 टप्प्यात पार पडणार आहेत आणि हरियाणा या राज्यामध्ये 1 टप्प्यात पार पडणार आहेत विधानसभेच्या निवडणुका. 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. या 18व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला आहेत बघा, ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे अध्यक्ष. सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या? तर सर्वाधिक जागा जिंकल्या ह्या बीजेपी या पक्षाने, सर्वाधिक 240 जागा, 240. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या काँग्रेस या पक्षाने 13. जर महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जागा या जर मित्र पक्षांचा देखील विचार केला तर त्यामध्ये महाविकास आघाडीने जिंकल्या सर्वाधिक जागा 30. सर्वाधिक जागा जिंकल्या 30 महाविकास आघाडीने. 17 जागा जिंकलेल्या आहेत महायुतीने आणि 1 जागा इतरने जिंकलेल्या आहेत. टोटल जागा किती आहेत महाराष्ट्राच्या लोकसभेच्या? तर 48 जागा आहेत बघा, 48 जागा. विधानसभेच्या जागा आहेत 288. 48 जागांपैकी 30 महाविकास आघाडी आणि 17 महायुतीने जिंकलेल्या आहेत. एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत 13. पुढचा 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023, तर तो पर्याय क अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. 22चा करण्यात आला बघा आप्पासाहेब धर्माधिकारी. खारघर या ठिकाणी पार पडला होता 16 आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022चा प्रदान करण्यात आला होता. 21चा करण्यात आला होता आशा भोसले यांना आणि प्रदीप महाजन यांना 2024चा प्रदान करण्यात आला. 2024चा 21 आशा भोसले, 22 आप्पासाहेब धर्माधिकारी, 23चा अशोक सराफ आणि प्रदीप महाजन यांना 2024चा. पुढचा आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकले? तर मगाशी आपण पाहिलं मनु भाकर यांनी जिंकले, सर्वाधिक 2 जिंकले आहेत बघा. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 जिंकलेले आहेत कांस्य पदक. पहिले पदक जिंकून दिले होते मनु भाकर यांनीच. नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत त्या, नेमबाजी. आणि या समारोप सोहळ्यावेळी बघा भारताचे ध्वजवाहक होते. पुढचा एक केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर पर्याय अ अरविंद पनगारिया यांची नियुक्ती केली आहे बघा केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. जर आपण यांची मनु भाकर यांची थोडीशी एक्स्ट्रा माहिती पाहिली तर बरं होईल, कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पाहूया आपण. नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कामगिरी करत त्यांनी कांस्य पदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी बघा पहिले पदक मिळवून दिले आणि खातं ओपन केलं. त्यानंतर भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली नेमबाज महिला ठरली आहे. त्यानंतर हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील आहेत बघा त्या, झज्जर जिल्ह्यातील, हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील.
जर नेमबाजीचा विचार केला तर नेमबाजीमध्ये बघा कोणी कोणी पदक जिंकले ती आपण जरा माहिती पाहूया. तर राज्यवर्धन सिंह या राठोड यांनी रौप्य पदक जिंकले होते बघा 2004 साली. अभिनव बिंद्रा यांनी 2012 साली सुवर्ण पदक जिंकले होते बघा. सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय कोण आहे तर बघा अभिनव बिंद्रा. आणि यांनाच बघा आयओसीने तर पुरस्काराचं नाव आठवत नाही मला, आठवल्यानंतर सांगतो. जर तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करून सांगा. नुकतंच आयओसीने बघा अभिनव बिंद्रा यांना एक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे बघा आयओसीचा. त्याचं नाव आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर ते कमेंट करून सांगायचं आहे. आणि हा पुरस्कार बघा अभिनव बिंद्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर गगन नारंग हा पथक प्रमुख होता बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग हा पथक प्रमुख होता. आणि यांनी कांस्य पदक जिंकले होते बघा लंडन या ठिकाणी. त्यानंतर विनय कुमार यांनी रौप्य पदक पटकावले होते 2012 लंडन या ठिकाणी. मनू भाकर यांनी आता कांस्य पदक पटकावलेले आहे 2024 पॅरिस या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला. तर तो पार पडला नाशिक, पर्याय ब नाशिक या ठिकाणी पार पडला. इथे राहिला आपण नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे अध्यक्ष आहेत. सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे. BVR सुब्रमण्यम कोण आहेत. BVR सुब्रमण्यम तर ते आहेत CEO, नीती आयोगाचे CEO आहेत बघा BVR सुब्रमण्यम. पुढचा आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024चा विजेता कोण बनला आहे. तर तो बनला आहे कार्लोस अल्काराज, पर्याय ब कार्लोस अल्काराज दुसऱ्यांदा बनला आहे बघा विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा विजेता. त्यानंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा कोण आहे तर तो आहे नोवाक जोकोविच. सर्बिया या देशाचा खेळाडू आहे बघा. सर्बिया या देशाचा खेळाडू आहे नोवाक जोकोविच. आणि याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले तर बघा सुवर्ण पदक जिंकले. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले नोवाक जोकोविच यांनी. सर्बिया या देशाचा खेळाडू आहे. कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो आहे स्पेन या देशाचा. ते प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नोवाक जोकोविचने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकले. कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी तो संबंधित आहे. पुढचा आहे आशिया महिला चषक 2024 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला. तर तो जिंकलाय पर्याय ड श्रीलंका या देशाने. उपविजेता आहे आपला भारत. श्रीलंके याच ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते बघा. 9वे संस्करण आयोजन होते श्रीलंका या ठिकाणी. आणि विजेता देश कोणता आहे तर तो देखील विजेता देश आहे श्रीलंका. आपल्या भारताला हरवून बघा विजेता बनला होता. मालिकावीर कोण होती तर चमारी अट्टापट्टू. सामनावीर कोण होती हर्षिता समर विक्रमा. सहभागी देश किती होते तर 8 देश होते सहभागी देश. पुढचा आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA चे प्रमुख खालीलपैकी कोण बनलेले आहेत. तर पर्याय क सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA चे प्रमुख बनलेले आहेत. तपन कुमार डेका हे कशाचे प्रमुख आहेत तर ते आहेत IB चे प्रमुख. IB. ED चे प्रमुख कोण आहेत. ED चे प्रमुख राहुल नवीन हे ED चे प्रमुख आहेत. त्यानंतर प्रवीण सूद CBI चे प्रमुख आहेत. CBI चे प्रमुख. त्यानंतर रॉ चे प्रमुख कोण आहेत रवी सिन्हा. रॉ चे प्रमुख आहेत रवी सिन्हा. सध्या CDS कोण आहेत दुसरे तर अनिल चव्हाण हे CDS आहेत. लष्कर प्रमुख कोण आहेत लष्कर प्रमुख तर उपेंद्र द्विवेदी. हवाई दल प्रमुख कोण आहेत विवेक राम चौधरी. त्यानंतर नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी. संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंह. राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू. पुढचा आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आले. पर्याय क उज्जैन या ठिकाणी बसवण्यात आले बघा जगातील पहिले वैदिक घड्याळ. मगाशी आपण पाहिलेला प्रश्न आला बघा इथे. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले होते तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर ते आहेत पर्याय ड फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती.
75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे होते. आता 74व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण होते? तर अब्देह फताह अल सिसी इजिप्तचे राष्ट्रपती आहेत बघा, आणि यांना 74व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते. 75वा पार पडला आहे 2024ला आणि 74वा पार पडला आहे 2023ला. फरक लक्षात ठेवायचा आहे. आता स्वातंत्र्य दिवस कितवा साजरा केला? तर 78वा साजरा केला. 78वा. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पर्याय ड लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख या तिघांना देखील 2019ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, आणि त्यानंतर डायरेक्ट 2024ला भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. म्हणजेच 20ला नाही, 21ला नाही, 22ला नाही, 23ला नाही, डायरेक्ट लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार हा 2024 मध्ये प्रदान करण्यात आला. जवळपास 4 ते 5 वर्षांचा गॅप देऊन भारतरत्न पुरस्कार हा डायरेक्ट 2024ला प्रदान करण्यात आला. 19 नंतर 19 या वर्षी भारतरत्न पुरस्काराची संख्या किती होती? तर 48, आणि 2024ला किती झाली ती? तर 53 झाली. म्हणजेच भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये किती जणांना प्रदान करण्यात आले? तर ते 5 जणांना प्रदान करण्यात आले बघा. 2024 मध्ये सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार हा कोणास जाहीर झाला होता? तर तो जाहीर झाला होता कर्पूरी ठाकूर यांना. कर्पूरी ठाकूर. त्यानंतर दुसरा जाहीर झाला लालकृष्ण अडवाणी यांना. लालकृष्ण अडवाणी. आणि नंतर तिघांना एकत्रच जाहीर झाला. ते नाव आहेत बघा MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह, PV नरसिंह राव. पुन्हा एकदा सांगतो 5 कोण आहेत 2024 मध्ये ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर पहिला जाहीर झाला होता कर्पूरी ठाकूर यांना. दुसरा जाहीर झाला लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह आणि PV नरसिंह राव. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1954 साली झाली. त्यावेळी इथे का 3 जणांना प्रदान करण्यात आला होता. एकाच वर्षात सर्वाधिक किती जणांना प्रदान करण्यात आला? तर 5 जणांना प्रदान करण्यात आला. असा 2024 सालीच घडलेले आहे. आतापर्यंत 3 ही सर्वाधिक संख्या होती, परंतु 5 ही सर्वाधिक संख्या झालेली आहे बघा 2024 मध्ये. पुढचा आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली? तर पर्याय ब महाराष्ट्र या राज्याची निवड करण्यात आली भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून. सध्या कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? तर धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत. केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंह चौहान हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. आता 1 जुलै या दिवशी बघा वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कृषी दिवस हा साजरा केला जातो. कृषी दिवस. महाराष्ट्रात कृषी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 जुलै या दिवशी. कोणाच्या निमित्त? तर बघा वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त. इथे प्रश्न राहिला जगातील पहिली महिला जगातील पहिली मिस AI खालीलपैकी कोण बनली आहे? तर पर्याय क केंजा लायली. केंजा लायली ही जगातील पहिली मिस AI ही बनली आहे. पुढचा आहे फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी 2024चा विजेता कोण बनला आहे? तर तो देखील पर्याय ब कार्लोस अल्काराज हाच बनला आहे. पुढचा आहे कीर स्टारमर हे कोणत्या देशाचे कीर स्टारमर हे टिंब आहेत? तर पर्याय ब ब्रिटनचे पंतप्रधान आहेत बघा कीर स्टारमर. पुढचा आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या खालीलपैकी कोण आहेत? पर्याय अ बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. एस चोक्लिंगम कोण आहेत? तर ते आहेत महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत. महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण आहेत? तर एस चोक्लिंगम. देवेंद्र कुमार उपाध्याय कोण आहेत? देवेंद्र कुमार उपाध्याय तर ते आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय. उर्विंदर पालसिंग मदान म्हणजेच UPS मदान हे कोण आहेत? तर ते आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उर्विंदर पालसिंग मदान.
मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक आहेत. मुख्य सचिव सुजाता सौनिक. पुढचा आहे ओम बिर्ला यांची टिंबटिंब लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. याचं उत्तर अचूक काय आहे तर पर्याय ड, ब आणि क दोन्ही. म्हणजे 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते ओम बिर्ला. 18व्याचे सध्या कोण आहे तर ओम बिर्ला. म्हणजेच पर्याय ब आणि क दोन्ही योग्य उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे इंग्लंडच्या कोणत्या म्युझियममधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. बघा मगाशी आपण पाहिलं तर आता प्रश्न विचारलाय बघा. तर पर्याय ड व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. तर या म्युझियममधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. 3 प्रश्न कव्हर होतात. म्युझियम आहे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. कोणत्या ठिकाणी दाखल झाली तर सातारा या जिल्ह्यामध्ये दाखल झाली. कोणत्या ठिकाणी हे म्युझियम आहे तर ते इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी हे म्युझियम आहे. पुढचा आहे महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर तो पर्याय क चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात आला. पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. बघा शरद पवार. पहिला पंजाबराव देशमुख. नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा नारायण जाधव यांना प्रदान करण्यात आला. 2024 चा कोणास प्रदान करण्यात आला तर संजय महाराज पाचपोर यांना प्रदान करण्यात आला 2024 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार. 2023 चा विचारला तर नारायण महाराज जाधव यांना. प्रदीप महाजन यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पुढचा आहे प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा पुरुष ध्वजवाहक कोण असणार आहे तर आपण मगाशीच पाहिलं तर पर्याय ड शरद कमल अचंता. पुढचा आहे भारतातील पहिले हायड्रोजनवरील पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले तर पर्याय क कोची या शिपयार्डने बांधलेले आहे. कोची. जरी ते महिला जर विचारलं तर पी.व्ही. सिंधू. उद्घाटन विचार आहे पी.व्ही. सिंधू आणि शरद कमल अचंता. समारोप वेळी मनू भाकर आणि पी.आर. श्रीजेश. गगन नारंग कोण होते तर ते होते पथक प्रमुख होते. बघा पथक प्रमुख. पुढचा आहे 2023 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ड नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आला. पुढचा आहे आसाममधील मोईदम्स हे देशातील कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे. जागतिक वारसा स्थळ तर ते ठरलेले आहे पर्याय ब 43. आता रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे. रामसर स्थळांची संख्या प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ती झालेली आहे बघा 85. सर्वाधिक रामसर स्थळे तमिळनाडू राज्यामध्ये आहेत. बघा तमिळनाडू किती तर 18. तमिळनाडूमध्ये संख्या किती झाली तर 18. अगोदर 82 रामसर स्थळे होते परंतु आता बघा नुकतंच 3 रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आणि आता एकूण संख्या झालेली आहे 85. यामध्ये 2 तमिळनाडूमध्ये रामसर स्थळे आहेत आणि 1 मध्य प्रदेश. जे काही 3 नवीन आहेत बघा रामसर स्थळे दर्जा देण्यात आला आहे तर त्यामध्ये 2 तमिळनाडूमधील आहेत आणि 1 मध्य प्रदेशमधील आहे. आता आसाममधील मोईदम्स हे देशातील कितवे जागतिक वारसा स्थळ झालेले तर 43वे झालेले आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ हे कोणत्या देशात आहेत बघा. कोणत्या देशात तर ते आहेत इटली या देशामध्ये. किती तर 59. सर्वाधिक 59 आहेत बघा जागतिक वारसा स्थळ हे इटली या देशामध्ये. चीन या देशामध्ये किती आहेत तर 57 आहेत. जर्मनीमध्ये आहेत 52, फ्रान्समध्ये आहेत 52 आणि स्पेन या देशामध्ये आहेत 50. 1983 मध्ये बघा अजिंठा व वेरूळ या स्थळांना भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते बघा 1983 साली. महाराष्ट्रामध्ये सध्या जागतिक वारसा स्थळ किती आहेत तर 6 आहेत बघा 6. अजिंठा लेणी आहेत बघा 1983, एलोरा लेणी आहेत 1983, घारापुरी लेणी आहेत 1987, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004, पश्चिम घाट 2012, त्यानंतर मुंबईचे व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प
2018 अशी 6 जागतिक वारसा स्थळे ही महाराष्ट्रामध्ये आहेत. 3 रामसर स्थळे आहेत बघा महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर लवकरच कोकणातील कातळ शिल्पाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणार आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कातळ शिल्प हे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे प्रसिद्ध आहे, तर ते आहे कोकण. तर कोकणातील कातळ शिल्पाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा मिळणार आहे. 2024 मधील युनेस्कोच्या 46व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषवले होते किंवा अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते, तर ते होते आपल्या भारताकडे. कशाचे, तर बघा 2024 मधील युनेस्कोच्या 46व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भारत हा 1946 मध्ये बघा युनेस्कोचा सदस्य बनला होता. एवढी माहिती बघा आपण या एका प्रश्नावरून पाहिलेली आहे. पुढचा आहे, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? पोलीस महासंचालक, तर पर्याय ब रश्मी शुक्ला हे आहेत बघा, रश्मी शुक्ला. पहिल्या पोलीस महासंचालक जर विचारलं तर त्याचं उत्तर देखील असणार आहे रश्मी शुक्ला. रजनीश शेठ कोण आहेत, तर ते आहेत MPSCचे अध्यक्ष. MPSCचे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ. आता UPSCचे अध्यक्ष कोण बनले, तर प्रीती सुदान बनले आहेत बघा, प्रीती सुदान. दुसऱ्या आहेत त्या. जर महिला म्हणून विचारल्या तर दुसऱ्या महिला बघा UPSCच्या अध्यक्ष बनणाऱ्या प्रीती सुदान. बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे महाधिवक्ता. S. चोकलिंगम महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत. पुढचा आहे, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले? दरबार हॉलचे, तर पर्याय अ गणतंत्र मंडप असे नामांतर करण्यात आले राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे. अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले, तर अशोक मंडप असे अशोक हॉलचे नामांतर करण्यात आले आहे. पुढचा आहे 24वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून D.Litt पदवी प्रदान करण्यात आली? तर पर्याय क DY पाटील. DY पाटील या विद्यापीठाकडून बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना D.Litt पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर जपान या देशाकडून, जपानच्या बघा कोयासन विद्यापीठ, हे जे काही कोयासन विद्यापीठ आहे बघा जपानचे आहे ते, तर या विद्यापीठाकडून कोणास D.Litt पदवी प्रदान करण्यात आली होती, तर देवेंद्र फडणवीस यांना ती प्रदान करण्यात आली बघा जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून. त्यानंतर मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आलेले होते. डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ द्रौपदी मुर्मू. त्यानंतर इथे दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, लेटेस्ट आहे बघा, कंपॅनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा जो काही फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तर तो नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला? कंपॅनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा पुरस्कार, तर तो प्रदान करण्यात आला द्रौपदी मुर्मू यांना. त्यानंतर दुसरा एक प्रश्न राहिला जो विचारला जाऊ शकतो, तर भारतातील पहिले धान्य ATM कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? भारतातील पहिले धान्य ATM, तर ते सुरू करण्यात आलेले आहे ओडिसा या राज्यामध्ये, ज्याला धान्य पूर्ती असे नाव देण्यात आलेले आहे बघा. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे जवळपास 60 ते 70 प्रश्न आपण जे काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत, तर ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अशाच प्रकारे जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या चॅनलसोबत नक्की राहा. काळजी घ्या आणि चांगला पेपर द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.